नमस्कार. मी सोनाली रवींद्र खलोकार, सावित्री शक्तिपीठ, पुणे, महाराष्ट्र. शाखा परतवाडा. 11 एप्रिल 2026. महात्मा फुले यांची 200वी जयंती. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. ते आजही उपयुक्त आहे. जाणून घेऊया त्यापैकी एक अखंड व त्याचा भावार्थ. आजचा अखंड आहे: अस्सल क्षत्रिय रणी जेर केले, हाकलून दिले अरण्यात. कंदमुळे फळे भक्षून राहिले, आर्यांनी पिडिले बाहेरून. ब्राह्मणांचे वेद मैदानी आनाना, वाचून दावाना सर्व जगा. वेदबळावर होती धर्मलंड, कुभांडी अभंड ज्योती म्हणे. जाणून घेऊया या ओळींचा अर्थ. या ओळीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या भेदभावावर आणि अज्ञानामुळे समाजात झालेल्या हानीवर टीका केली आहे. आर्यांनी शूद्रांवर अन्याय करून त्यांना जंगलात हाकलून दिले. त्यामुळे ते लोक कंदमुळे व फळे खाऊन जंगलात राहू लागले. ब्राह्मणांनी वेदांचा खरा अर्थ सर्वसामान्य लोकांना सांगितला नाही. त्यामुळे संपूर्ण जगात अज्ञानात राहिला आणि धर्माच्या नावाखाली फसवणूक झाली. ज्योतिबा फुले म्हणतात की वेदाच्या चुकीच्या समजुतीमुळे समाजात मोठे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. थोडक्यात असे की या ओळींमधून महात्मा फुले यांनी जातीभेद, अन्याय आणि अज्ञान यावर निषेध व्यक्त केला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त आहे. आपण सर्वांनी त्याचा आपल्या जीवनात उपयोग केला पाहिजे, अशी मी सावित्री शक्तिपीठ, पुणे, महाराष्ट्राच्या वतीने आपणा सर्वांस विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री.